नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर मित्रांनो, अखेर स्वानंदीने सर्वांसमोर आणला अर्पिताचा खरा चेहरा. तर समर राजवाडे फोडणार चक्क आता अर्पिताचं थोबाड. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, कशा प्रकारे ह्या अर्पिताने सर्वांसमोर स्वतःच्याच नवऱ्याला तोंडावरती पाडलेलं असतं आणि सगळ्यांना असं दाखवून दिलेलं असतं की या सगळ्यामध्ये तिची काहीच चूक नाहीये. पण मित्रांनो, आपल्या समरला पण खरं सत्य माहीत नसतं. त्याच्यामुळे समर पण मात्र अर्पिताच्या नवऱ्यावरती भडकतो, चिडतो आणि म्हणतो की तुम्ही हे जे केलं ना ते खूप चुकीचं केलं. तर पुढे आता स्वानंदीच्या लक्षात सगळा काही प्रॉब्लेम येतो आणि स्वानंदीला कळतं की नक्कीच अर्पिता ताईंनी असं काहीतरी केलेलं आहे ज्याच्यामुळे मात्र हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल की अर्पिताच्या नवऱ्याने जे काय अर्पितासोबत केलं ना ते अगदी बरोबरच आहे. कारण की तिने तिकडे पण जाऊन खूप सारे कुटाणे आणि काड्या केल्या असणार, त्याच्यामुळेच तिला तिच्या पापाची शिक्षा मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र आता मल्लिकाला टेन्शन आलेलं असतं की हे असं आप्पीसोबत झालंच कसं काय. आणि जे झालं ते चांगलंच झालं, कारण की आता आप्पी तरी ह्या घरात कायमची येईल. त्याच्यानंतर स्वानंदीला घराच्या बाहेर काढायला अजूनच सोपं झालेलं असतं. पण आता हा सगळा प्रकार झाल्याच्या नंतर राजवाडे प्रचंड भडकलेले असतात. राजवाडे म्हणत असतात की हे असं कसं होऊ शकतं, कारण की जावई बापू असे वागूच कसे शकतात. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीच पाहिजे. पण स्वानंदी म्हणते की नेमकी त्यांची चूक आहे का तुमच्या अर्पिताची चूक आहे हे पण पाहिलं पाहिजे ना. तर त्यावेळेस मात्र समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? प्रत्येक वेळेस माझीच भावंड चुकतील असं नसतं ना. तर स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, मी असं कुठं बोलले की यामध्ये अर्पिता ताईंची चूक आहे किंवा नाहीये. पण मात्र आपण अंदाज तर लावूया. आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे पुरावे येत नाही तोपर्यंत आपण कोणावरतीच विश्वास ठेवू शकत नाहीये. तर आता पुढे स्वानंदी खूप सारे पुरावे गोळा करायला जाते आणि अर्पिताच्या नवऱ्यासोबत म्हणजेच तिच्या मिस्टरांसोबत देखील बोलायला जाते. आणि त्यावेळेस येतो कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट, कारण की ह्या अर्पिताने एवढा मोठा मूर्खपणा करून ठेवलेला असतो की हे सगळं कळाल्याच्या नंतर समरला चक्क अर्पितावरती हात उचलण्याची वेळ काय येते हे तुम्हाला समजेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मंदाकिनीची नाटकं अजूनही संपलेली नसतात. म्हणजेच ही मंदाकिनी कधी सुधारणार नाही हे तुम्हाला चांगलेच समजलं असेल. ह्या मंदाकिनीने आता सगळ्या हद्द पार केलेल्या असतात आणि तिने फायनली आता निर्णय घेतलेला असतो की काही जरी झालं तरी मात्र ती आता आपल्या अधिराला सुखाने जगू देणार नाहीये. कारण की तिला वाटत असतं की ह्या अधिराने आजपर्यंत ह्या घरात केलंच काय, त्याच्यामुळे हिच्यासारखे कुटाणे आणि काड्या, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की ही मंदाकिनी अजिबात पण चांगली नाही. इकडे ही अधिराला त्रास देते आणि तिकडे ती मल्लिका आपल्या स्वानंदीला त्रास देते. ह्या दोघींचा रोल एकदम सेम आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता समर राजवाडे पूर्णपणे डिस्टर्ब झालेले असतात. त्यांना वाटत असतं की यामध्ये अर्पिताच्या मिस्टरांची पूर्णपणे चूक आहे, कारण की त्यांनी माझ्या बहिणीला असं घराच्या बाहेर हाकलायला नको हवं होतं आणि त्यांनी जे काही तिच्यासोबत केले नाही ह्या सगळ्या गोष्टीला मी सोडणार नाही, म्हणजेच मी त्यांना सोडणार नाही, त्यांना योग्य ती शिक्षा घडवून देईलच. तर दुसरीकडे अर्पिता आता पुढे तुम्हाला नाटकं पाहायला भेटतील हिची, की ही जीव देण्याचा प्रयत्न करते, म्हणते की मला जगून फायदाच नाही मम्मा, आता माझं कोणीच नाही आहे, कारण की ह्या घरात दादा पण मला कायमचं राहू देणार नाही. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी म्हणजे यांची नाटकं सुरू होतात. पण त्यावेळेस मात्र स्वानंदीच्या लक्षात येतं की नक्कीच हिने असं काहीतरी केलेलं आहे जेणेकरून तिला तिकडून इकडे कायमचं यायचं होतं. तर तुम्ही पाहिलंच असेल की ह्या अर्पिताला एक लहान मुलगी पण आहे, तरी पण ह्या मूर्खबाईला अजून पण अक्कल आलेली नाही की संसार कसा करायचा ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नोटीस केली असेल मित्रांनो की आता आपल्या स्वानंदीला जो काही डाऊट आलेला असतो तो आता खरा ठरतो. तर स्वानंदी पुढे आता अर्पिताच्या मिस्टरांना जाऊन भेटते आणि खूप साऱ्या गोष्टी तिला समजतात. त्यावेळेस एकीकडे राजवाडे म्हणत असतात की काकू काही काळजी करू नको, आपली अर्पिता ह्या घराच्या बाहेर कधी जाणारही नाही आणि तिला घराच्या बाहेर जायची काही गरज पण लागणार नाही, कारण की ती आता कायमची इथे राहू शकते. हे सगळं ऐकल्याच्या नंतर मल्लिका प्रचंड खुश झालेली असते. तुम्हाला माहितीच आहे की तिच्या मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तिला माहीत असतं की हेच तर तिला हवं होतं ना, कारण की हळूहळू मात्र तिला तिच्या मुलांना जवळ करायचंय आणि स्वानंदीला घराच्या बाहेर काढायचं असतं. कारण की तिला असं वाटत असतं की त्या भिकारड्या माणसांकडे काय आहे, एवढा पैसा प्रॉपर्टी ही कोणाचा आहे, त्याच्यामुळे हे सगळं मला भेटेल, माझ्या मुलांना भेटेल, ह्याच गोष्टीचा तिला खूप आनंद होत असतो. पण मित्रांनो, कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. आपली स्वानंदी चक्क आता अर्पिताच्या नवऱ्याला सोबतच मात्र खूप सारे पुरावे घेऊन येते आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट घेऊन येते. कारण की तुम्हाला माहितीच असेल की आजपर्यंत अर्पिताने तिच्या नवऱ्यावरती केलेले खोटे आरोप आणि अर्पिताच्या नवऱ्याने अर्पिताला घराच्या बाहेर काढून राजवाड्यांकडे कायम तिला का लावलं, ह्या सगळ्या गोष्टींची पुरावे आणि माहिती स्वानंदीला कळालेली असते. तर पुढे ही अर्पिता आता समर स्वानंदीच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार आहे हे तुम्हाला चांगलं माहीतच असेल. तर स्वानंदी ज्यावेळेस मात्र सगळा काही खरा चेहरा घेऊन येते त्यावेळेस मात्र समर सगळ्यांसमोर या अर्पिताच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली असं वागायची, कारण की मी तर तुला किती चांगली समजली होती, मला खरंच वाटलं की जावई बापूंची चूक आहे, पण मात्र तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील याचा मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता. तर मित्रांनो, नक्की अर्पिताने केलंय काय हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगतो. पण मात्र हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो हे तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर
बघितल्यानंतर मल्लिकाला अजूनच जास्त राग येतो, कारण की मल्लिकाला कळतं की स्वानंदीला ह्या घरामध्ये माझ्या मुलींना राहूनच द्यायचं नाही हे तिला चांगलंच समजलेलं असतं. त्याच्यामुळे मात्र मल्लिका म्हणते की ह्या स्वानंदीचं खूप झालं, आता मला हिचा काही ना काही असा रिव्हेंज घ्यावा लागेल की तिने स्वप्नात कधी विचार केला नसेल. तर एकीकडे ती मंदाकिनी आपल्या अधिराला त्रास देते आणि दुसरीकडे ही मल्लिका आपल्या स्वानंदीला त्रास देते. तर बघूया मित्रांनो पुढे नेमकं काय घडतं. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओच्या शेवटचं तुमचं सरप्राईज पाहिलं तर अजिबात विसरू नका आणि टॅग प्रोडक्ट एकदा नक्की चेक करा. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.